आज आम्हाला खायचा होता डोसा, पण कुठे डोस्याचं पीठ बनवलेलंच नव्हतं. त्यामुळे गेलो मग मार्केटमध्ये दुकानात आणि आणला डोस्याचं पीठ. डोस्याचं पीठ आणलं. त्यानंतर कपडे काही ड्रेस कटिंग करायचे होते, त्याचे अस्तर आणि धागे पण घेऊन आले. हे आणलं डोस्याचं पीठ आणि हे पण धागे घेऊन आले. मॅचिंग ड्रेस कट करायचा होता. अर्धा किलोच आणलं होतं पीठ. म्हटलं कसं होतं काय माहीत, पहिल्यांदाच आणलं होतं मी विकत, नाही तर एनी टाईम घरी बनवत होते. ह्या घेतल्या डाळी सांबार बनवण्यासाठी. आणि मला काय पातळ बनवायचं नव्हतं कारण इडली नव्हती, त्यामुळे थोडंसं घट्टसर बनवायचं होतं. म्हणून सगळ्या मिक्स डाळी घेतल्या, तुरीची, मुगाची आणि डाळ घेतली होती. तर दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. माझ्या मागे हे दोघं पण कायमच असतात. स्वयंपाक करत असले तरी पण पाठीमागे असतात. सांबारची तयारी केली. कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कढीपत्ता. हे तळलेलं तेल होतं, पापड तळलेलं, त्यामुळे त्याच्यामध्ये कुरडई दिसते. तेल टाकलं, कढीपत्ता, मोहरी टाकली, नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली. थोडंसं लालसर आल्यानंतर मग कांदा टाकला त्याच्यामध्ये. कांदाही थोडासा पिवळसर म्हणजे तळून येईल आल्यानंतर टॅमॅटो टाकायचं होतं त्याच्यामध्ये. हे बघा इथे आता थोडासा कांदा तळून झाल्यानंतर घेतलं मी टॅमॅटो टाकून त्याच्यामध्ये. नंतर सांबार मसाला, थोडासा लाल तिखट, हळद हे पण सगळे लगेच टाकून घेतले त्याच्यामध्ये. कारण खूप फास्ट केलं मी, साधीच करायची होती, त्यामुळे काय प्लॅनिंग करून केली नव्हती सांबार, आपलं डोसा सांबार. आणि बटाटा पण नव्हता बटाट्याची चटणी करायला, त्यामुळे साधा सांबार, डोसा आणि थोडासा भात केला. तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे सांबारची, तुम्ही बघू शकता जाऊन. नंतर थोडंसं पाणी टाकून कुकर लावून घेतलं इकडे. तोपर्यंत पोरांचा चालूच होतं, भूक लागली कारण उशिरा उठलो. तर चहा तर पिलाच होता, पण डोसा आहे म्हटल्यानंतर राईसला पहिलं खावं कधी असं वाटत होतं. हे बघा डोश्याच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून मी साईडला ठेवून दिलं होतं फेटून. नंतर घेतला डोसा करायला. आणि मला इथे काही कडक डोसा करायचा नव्हता, म्हणजे आपला पेपर डोसा वगैरे स्पंज डोसेच आवडतात आम्हाला सगळ्यांना. त्यामुळे छोटाच पॅन होता माझ्या, त्याच्यामध्ये जेवढे साईजचे छोटे साईजचे बनवून घेतले. त्याच्यानंतर बटर लावलं. बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आणि खूप स्पंची होतं. मलाच कडक त्यामध्ये पेपर डोशापेक्षा मला स्पंज डोसाच आवडतो. आणि मलाच नाही, रायन्सच्या बाबाला आणि रायन्सला पण तेच आवडतं. इकडे आपलं सांबार तयार आहे. बघू शकता तुम्ही कसं झालं आहे सांबार. आणि चवीला तर खरंच खूप छान झालं होतं. आणि नेमका इडलीवाला पण आला होता दारावरती, मग त्यांच्याकडनं आम्ही थोडेसे वडा आणि चटणी, थोडंसं सांबार त्यांचं पण घेतलं. आम्ही काही जास्त खाल्लं नाही, त्याची चटणी पण नाही खाल्ली, घरचंच छान झालं होतं. इकडे या दोघांना विचारलं कसं झालं, तर छान झालं.